नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला हरिवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आता तुम्ही म्हटलं असाल की 2-3 दिवस काही व्हिडिओ आलेले नाही आहेत. कारण काय आता थोडंसं संक्रांत जवळ आल्यामुळे थोडंसं संक्रांतीसाठी जे आपण हळदी-कुंकूसाठी वाण देतो त्याच्यासाठी थोडीशी काय ऑर्डर होती. त्यामुळं आपला जो पिकअपचा आपण क्लास सुरू केलेला, तो थोडासा वर्क माझा म्हणजे टाईम मिळत नाही आहे मला त्याच्यामुळं. त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला सुद्धा टाईम मिळत नाही आहे. त्यामुळे मी त्याचे व्हिडिओ काही अपलोड केलेले नाही आहेत. पण माझं काम साईड बाय साईड त्याच्याबरोबर चालू आहे. म्हणजे ते पण वर्क आपल्याला कंप्लीट करायचं आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं आहे, त्याला वर्कलासुद्धा आपल्याला खूप वेळ लागणार आहे. त्यामुळं तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर वर्क करत चला. तर आपण सध्या मला जे म्हणजे वूलन मॅटचं आहे, मला जे वर्क कंप्लीट करायचं आहे ऑर्डर, त्यासाठी मी आता ह्याचेच व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीला म्हटलं बनवून दाखवायचं, तर मी करणारच आहे. तेच म्हटलं करता करता तुम्हाला त्याचे व्हिडिओ दाखवावेत, म्हणजे ज्या कोणी नवीन ताई असतील. आता हे बऱ्यापैकी सगळ्यांना जमतं, पण अजून कोणी सुरुवात केली नसेल आणि ज्यांना कोणाला शिकायचं असेल, भले त्यांना ऑर्डर नसेल घ्यायची, पण स्वतःच्या स्वतः आपल्या घरच्यासाठी जर त्यांना बनवायचे असतील, तर ते कसे बनवायचे हे आपण बघणार आहोत. तर मागच्या त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली होती की वूलन मॅट रांगोळी बनवण्यासाठी आपल्याला कुठलं साहित्य लागतं ते. तर ह्या सगळ्या साहित्य आपण आणलेलं पूर्ण व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. आणि ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर त्यांनी तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा, म्हणजे तुम्हाला मटेरियल कोणतं लागेल हे तुम्हाला त्याची आयडिया येईल. ठीक आहे. तर आता जसं की तुम्ही हे बघू शकता, हे वेगळं आणि हे वेगळे. ठीक आहे. तर आता काय मी हे बघा, आपण ज्यावेळेस हे असं वूलन आणतो ना, तेव्हा त्याचे असे आपल्याला गोलाकार असे बॉल करून ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं की ह्याचा गुंता होत नाही. आता हे बघू शकता कसे मी ह्याचे बॉल तयार करून ठेवलेले आहेत. म्हणजे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही ते यूज करू शकता. आता तो कसा करायचा हे तुम्हाला एक मी दाखवते. बाकीचे मी बनवलेले होते, तर तुम्हाला पण आयडिया यावी त्याचं कसं बनवायचं म्हणून मी तुम्हाला दाखवते. आता इथे बघू शकता, हे मी ओपन केलेलं आहे सगळं. आता हा जो सुरुवातीचा त्याचा भाग आहे तो असा पकडायचा, असा. आणि हा जो आहे हा आपल्या, तुम्हाला वाटेल की ते बॉल बनवताना त्याला मध्ये काहीतरी काठी वगैरे करायची असते, तसं काही नाही. आपल्या हाताचा जो असा राऊंड करायचा आहे. तर हे अशा प्रकारे गुंडाळायचं आहे बघा. हे असं गुंडळून घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर ना थोडं जास्त झाल्यानंतर ना मग हे आपल्या बोटातून काढायचं. याचा गुंता होतो त्यामुळे काढताना सावकाश, गुंता होत नाही पण ते ॲटोमॅटिक निघून जातं. त्यानंतर मग त्याला आडवा असं ओढताना हे करताना थोडंसं ओढून घ्यायचं, म्हणजे टाईट होतं. त्यानंतर परत उभं. ठीक आहे. अशा प्रकारे करत जायचं. तर तुम्ही अशा प्रकारे त्याचे राऊंड करू शकता. हे पूर्ण हा जो हे एक हात ह्याचा हा फिरवत राहायचा, म्हणजे त्याला गोलाकार येतो. हे करूनच ठेवायचं वर्क करताना, म्हणजे आपल्याला हे ज्यावेळेस आपण स्टिक करतो तेव्हा ते इझी जातं. एक आपण ह्याच्यामध्ये 2 वूलनचे गोळे तयार होतात. सोडवत जायचं. ते पूर्ण निघत नाही. मग पूर्ण काढायचं म्हटलं की मग तो गुंता होतो. तर जेवढे तुम्ही वूलन घेऊन याल त्याच्या सुरुवातीला वर्क करायच्या अगोदर हे असे गोळे करून घ्यायचे, म्हणजे काम आपलं इझी होऊन जातं. ठीक आहे. अशा प्रकारे आता हे आपण राहिलेलं जे वूलन आहे त्याच्या अशा प्रकारे आता हा बघू शकता हा कसा झाला आहे. ठीक आहे. तर एवढ्या साईजच्या हा जो साईज आहे तेवढ्या साईजचा हा गोळा तयार होतो. मटेरियल अजून आणलं नसेल तरी आणून ठेवा, म्हणजे ह्याची पण डिझाईन तुम्हाला दाखवेल. आता संक्रांतीला वगैरे तुम्ही वाण पण छोटे ह्याचं वाण म्हणून पण तुम्ही आपल्या घरगुती तयार करून देऊ शकता, किंवा तुमच्या स्वतःच्या घरी तुम्ही म्हणजे स्वतःसाठी पण रांगोळी डेकोरेट म्हणून वापरू शकता. तसंच आपलं जे 5Dचं आपलं वर्क चालू आहे त्याचं पण वर्क कंप्लीट करत चला.
आणि ज्याचं होईल त्यांनी मला कमेंट करून सांगा, म्हणजे आपण पुढचं पण करून घेऊयात. मलाच थोडासा वेळ लागेल, कारण आता हे कसं संक्रांत आणि सण वगैरे आल्यामुळे थोडंसं आपल्याला व्हिडिओ बनवायला टाईम मिळत नाही. खूप गडबड चालू असते, त्यामुळे त्याला व्हिडिओ बनवायला वेळच मिळत नाही आहे. तरी पण त्यातूनही मी ते कंप्लीट करून आपण त्याच्यात पुढचं जितक्या लवकर होता होईल तेवढ्या लवकर आपण ते वर्क कंप्लीट करणार. जसं आपण देवीचं वर्क 8 दिवसामध्ये कंप्लीट केलं होतं, तसं आपण हे पण वर्क कंप्लीट करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करणार आहोत. तुम्ही पण तुमच्या याच्यामध्ये सातत्य ठेवा, म्हणजे तुमचं पण वर्क माझ्याबरोबर कंप्लीट होईल. हे बघा, आता आपलं हे बऱ्यापैकी कंप्लीट होत आलेलं आहे. तर हे मी कंप्लीट करून घेते आणि तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे. हे असे गोळे करून घ्यायचे, ठीक आहे. बघू शकता, हा इथं माझा हा दुसरा पिंक कलरचा कंप्लीट बॉल इथं कंप्लीट झालेला आहे. आणि लास्टला काय करायचं, हे निघू नये म्हणून इथून जिथं 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 संपतो ना आपला हा संपलेला आहे, तर ठीक आहे. तर असा राऊंड फिरवून घ्यायचा आणि हा जो शेंडा आहे तो जो आधीचा आपण राऊंड फिरवून घेतला ना, हा वाला, ठीक आहे. तर आधीचा जो आपण फिरवून घेतला ना, हा वाला धागा, तर त्याच्यामध्ये असा आतून घालून घ्यायचा. हे बघा, 1-2 वेळा असा काढून घ्यायचा असा, म्हणजे हा एकदा तुम्ही अशा म्हणजे पडला तुमच्याकडनं तरी तो निसटणार नाही आणि उलन पण निघणार नाही. तर बघू शकता, हे अशा प्रकारे आपले 2 बॉल याचे कंप्लीट झाले. आणि माझे सगळे जेवढे माझ्याकडे उलन आहे ते सगळ्याचे मी अशाच प्रकारे कंप्लीट करून घेतलेलं आहे. तर आता काय करायचं, हे आपलं हे पहिली प्रोसेस तुम्हाला सांगितली कसं करायचं आहे. आता तुम्हाला जर का डिझाईन तुमचं जर का ड्रॉईंग छान सुंदर असेल, तर अशा प्रकारचं तुम्ही नोटबुकच्या पेजेसवर किंवा ड्रॉईंग बुकच्या पेजेसवरती तुम्ही असे ड्रॉईंग छोटे छोटे, हे कशासाठी, हे आपल्याला जर का आता मी हे हळदी कुंकासाठी बांधते त्यांना पण जास्त काही भले मोठे देत नाही आपण. एक म्हणजे देण्यायोग्याचे साईज एकदम व्यवस्थित पाहिजे, जास्त पण छोटी नाही जास्त पण मोठी नाही, एक मिडल साईजपेक्षा सुद्धा लहान अशा आपण हे देणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, हे हळदी कुंकूसाठी हे हळदी आणि कुंकूचे जे आपण इथं हळदी आणि हा एक रेड हळद आणि कुंकू असं आपण हे बनवणार आहोत, ठीक आहे. तर ही पण डिझाईन बघा, हे अशा प्रकारचे जे डिझाईन आहे, तुमचं जर ड्रॉईंग छान असेल तर तुम्ही हे करू शकता, असे ड्रॉईंग काढू शकता. हे फ्लॉवर इथं हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे असे फ्लॉवर. तर हे मी ड्रॉईंग काढून घेतलेलं आहे, त्याचे मी ह्याचे प्रिंटआउटसुद्धा म्हणजे आपण गुगलवर जाऊन जे आपल्याला फोटो आहेत, जर तुमचं ड्रॉईंग जर सुंदर नसेल, तुम्हाला जर ड्रॉईंग काढता येत नसेल, तर तुम्ही आपल्या गुगलवर जाऊन त्याची प्रिंटआउट काढून तुम्ही करू शकता, ठीक आहे. तर अशा प्रकारे आता मी हे सगळं आहे ते मी बनवायला घेणार आहे. आपला जो 5Dचा आहे व्हिडिओ, तो पण लवकरच होईल. थोडंसं संक्रांतीमुळे थोडंसं लेट होईल, त्यामुळं मी तुमची अगदी मनापासून माफी मागते की मला लगेच ते बनवायला जमणार नाही. पण आपण तो कंप्लीट करणार आहोत, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि तुम्हीसुद्धा त्याचं वर्क जर तुमचं कंप्लीट असेल अजून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपले सगळ्यांचेच ब्लाऊज व्यवस्थित कंप्लीट होतील, ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. आता डिझाईन कशी बनवायची ह्याचं पण तुम्हाला मी बनवत व्हिडिओ सगळे शेअर करत राहीन, ठीक आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला हेल्पफुल वाटला का, हे नक्की मला कमेंट करून सांगा. कसं आहे, घरी बसल्या बसल्या आपण काहीतरी क्रिएटिव्हिटी करत राहायचं, काहीतरी नवीन शिकत राहायचं, असं मला नेहमी वाटतं. आणि माझ्याबरोबर तुम्ही तसंच करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. स्वतः तुम्ही ह्याच्यामध्ये पण तुम्ही बिझनेस करू शकता, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप प्रॉफिट आहे. उलन आणून तुम्ही हे बनवून तुम्ही त्याचं ऑनलाईन तुम्ही ऑर्डर घेऊ शकता. म्हणजे तुम्ही कमी भांडवलामध्ये खूप घरी बसल्या तुम्ही
तुमची चांगली इन्कम होऊ शकते. म्हणून मी तुम्हाला माझ्याकडनं जेवढं होता होईल एवढं तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करत राहते. ठीक आहे. तुम्ही म्हणाला की तुम्ही आरी वर्क शिकवता हे पण तर कसं आहे एकावरच तुम्ही करत राहिला तर त्याच्यात तुम्हाला लगेच म्हणजे ते कराच तुम्ही त्याच्यात काही वाद नाही आहे. पण त्याच्याबरोबर आता जो चालूला ट्रेंड आहे ते पण तुम्ही शिकलात तर ते पण तुमच्या फायद्याला होईल. एवढीच माझी इच्छा आहे. म्हणूनच मी तुम्हाला दोन्ही पण साईड बाय साईड शिकवण्याचा प्रयत्न करते. आता सणवार सुरू झालेले आहे त्याच्यामध्ये खूप मागणी असते म्हणून तुम्ही ते जरी केलंत आणि हे शिकायला खूप अवघड नाही आहे. हे तुम्ही लगेच शिकू शकता म्हणून मी तुम्हाला हे पण शिकवायला घेतलेलं आहे. ठीक आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करत चला, कमेंट करत चला आणि चॅनलला जर नवीन असेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.